त्याच्यात टाकणार आहे एक एवढं तेल. त्याच्यामध्ये या भाज्या फ्राय करायच्या आहेत. गरम पाणी घेतलेलं आहे ते ह्या मसाल्यामध्ये असं टाकायचं, म्हणजे मसाला मिक्स होतो छान. हे बघा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. लगेच मिक्स होतं ते. आता हे असंच ठेवून द्यायचं. इकडे टाकायचं पहिलं गाजर. इथं गाजर टाकले चांगलं फ्राय होऊ द्यायचं पहिलं तेलात. त्याचे आपले स्वीटकॉर्न. इथे मका फ्राय झाली तर त्याच्यामध्ये ना आता कोबी आणि कांदा टाकून द्यायचं. त्यामध्ये टाकायचं एवढं मीठ. तर इथं आपलं भाज्या फ्राय झाल्या त्याच्यामध्ये टाकायचं. असं टाकून द्यायचं. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी. हे बघा आपलं सूप तयार झालेलं आहे आणि या मसाल्यापासून बनवलं आहे मी. तर नक्की बनवून बघा. हे बघा खूप छान लागतं, नक्की बनवून बघा. चला बाय बाय फ्रेंड.